एक 20 वर्षांची तरुणी मित्रासोबत फिरायला गेली, पण तिला कल्पनाही नव्हती की हा प्रवास तिच्या आयुष्यातला सर्वात भयानक प्रवास ठरणार आहे. कारण पुढे तिच्यासोबत जे घडलं त्यानं संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. नेमकं काय घडलंय जाणून घेऊयात. चित्रकूट जिल्ह्यातील देवांगना घाटी पर्यटकांचं आवडतं ठिकाण. याच परिसरात 20 वर्षीय तरुणी तिच्या 17 वर्षीय मित्रासोबत फिरायला आली होती. सगळं काही अगदी सुरळीत सुरू होतं, पण काही वेळातच त्यांच्या समोर 3 अनोळखी तरुण आले. सुरुवातीला त्यांनी दोघांना अडवलं, त्यानंतर अल्पवयीन मुलाला वेगळं नेऊन बंधक बनवलं आणि पुढच्या काही मिनिटात जे घडलं त्यानं केवळ त्या तरुणीचं आयुष्यच बदललं नाही, तर संपूर्ण राज्य हादरलं. मुलाला वेगळं नेऊन बंधक बनवल्यावर या तरुणीवर नराधमांनी अत्याचार केला. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली. नागरिकांकडून आरोपींना तातडीनं अटक करण्याची मागणी होऊ लागली. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत वरिष्ठ पोलिसांनी तपासाची सूत्र हाती घेतली. 1-2 नव्हे तर तब्बल 5 विशेष तपास पथकं तयार करण्यात आली. पोलिसांसमोर सर्वात मोठं आव्हान होतं आरोपींची ओळख पटवणं. त्यानंतर सुरू झाला चित्रकूट पोलिसांचा 72 तासांचा मिशन मोड तपास. जिल्ह्यातील 18 महत्त्वाच्या ठिकाणांवरील 374 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं फुटेज बारकाईनं तपासण्यात आलं. त्याचबरोबर सुमारे 6000 मोबाईल कॉल्सचं विश्लेषण करण्यात आलं. पोलिसांनी 58 संशयितांची चौकशी केली आणि या तपासातून एक नाव समोर आलं, जितेंद्र उर्फ भोले पटेल. पोलिसांनी त्याच्यावर 50,000 रुपयांचं बक्षीसही जाहीर केलं. तपास सुरू असतानाच शनिवारी पोलिसांना एक मोठी माहिती मिळाली. मुख्य आरोपी जितेंद्र उर्फ भोले पटेल हा मडफा जंगल परिसरात असल्याची खबर पोलिसांना मिळाली. क्षणाचाही विलंब न करता पोलिसांनी संपूर्ण परिसराची घेराबंदी केली. मात्र पोलीस जवळ पोहोचताच आरोपींनी गोळीबार सुरू केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. या गोळीबारात पोलीस कॉन्स्टेबल राघवेंद्र यांच्या हाताला गोळी लागली. पोलिसांनी देखील प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. या कारवाईत मुख्य आरोपी जितेंद्र उर्फ भोले पटेल याच्या गुडघ्याजवळ गोळी लागली आणि तो जखमी झाला. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. सध्या आरोपी आणि जखमी पोलीस कॉन्स्टेबल या दोघांवरही शिवरामपूर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र या प्रकरणातील इतर 2 आरोपी प्रवीण पटेल आणि विवेक पटेल जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाले. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची अनेक पथकं सध्या वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करतायत. पोलिसांनी या दोघांचा शोध सुरू असल्याचं स्पष्ट केलंय. दरम्यान या प्रकरणाची उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगानं देखील गंभीर दखल घेतलेली आहे. आयोगाच्या सदस्या प्रतिभा कुशवाह यांनी बहिलपूर्वा या पोलीस ठाण्याकडून सविस्तर अहवाल मागवलाय. तसंच पर्यटन स्थळं आणि जंगल परिसरात धोक्याचे इशारे देणारे फलक लावण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. याशिवाय अशा भागांमध्ये दारू आणि गुटख्याच्या विक्रीवर बंदी घालण्याचाही प्रस्ताव प्रशासनासमोर ठेवण्यात आलाय. चित्रकूटमधील या घटनेनं महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणलाय. मात्र या प्रकरणात पोलिसांनी अवघ्या 72 तासात तपासाची चक्र वेगानं फिरवत मुख्य आरोपीला अटक केली आहे. तरीही 2 आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. या प्रकरणात तपास पुढे काय वळण घेतो आणि पीडितेला न्याय कधी मिळतो याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. यावर आपलं मत कमेंट करून नक्की कळवा.